तिलोत्तमा, या घराची कदाचित तू गुन्हेगार नसशील, कारण तू या घराच्या भिंती वाचवल्यास ना, पण माझी कायम गुन्हेगार राहणार तू. कारण माझ्या मुलीच्या शेवटच्या क्षणांचा सौदा करणाऱ्या लोकांसोबत होतीस तू. बाप म्हणून मी तुला कधीही माफ करणार नाही, कधी. जगलजी, शांत व्हा. हे बघा, जर तुम्ही असं नाही केलं ना, तर सानिकाच्या शेवटच्या इच्छेचा अपमान ठरेल. अपमान? अगं सावली, हिने त्या बाईची सोबत केली आणि हिने. मान्य आहे मला, सगळं मान्य आहे. पण सानिका जाताना काय म्हणाली होती आठवतंय ना तुम्हाला? ती हे म्हणाली होती की कोणालाही दोष देऊ नका, कोणावरही राग धरून राहू नका. आता जर तुम्ही तुमच्या मनात राग धरून ठेवलात तर तिच्या आत्म्याला कशी शांती मिळेल? खरंय तुझं पोरी, अगदी खरंय. जाताना सुद्धा माझ्या लेकरांनी सगळ्यांना माफ केलं, तर मी विरोध करणार कोण? मला माझ्या पोरीच्या शब्दांचा मान ठेवायलाच पाहिजे. मी चुकले सावली, मी चुकले. अनामिका, घरात एवढं सगळं घडलं, तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे? पुढे काय करणार आहेस तू? काय करणार म्हणजे? काही नाही, जिथून आले तिथे परत जाणार. तुम्हाला माहिती आहे ना, माझा भाऊ आहे, त्याची जबाबदारी आहे माझ्यावर. आता माझा आश्रम, माझी तिथली माणसं आणि माझा भाऊ, हेच माझं कुटुंब.